गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत। बघा, तुम्ही मनाचे श्लोक संपूर्ण ऐकले असतील, श्रवणसुद्धा केले असतील आणि वाचनसुद्धा केलेलं असेल। पण हे मनाचे श्लोक जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये आहे ना, जसा की भगवंत बोलत आहे, माझं आणि भगवंताचं मनस्वी आहे ना, संभाषण चालू आहे असं वाटतं। आणि त्यातलेच एक मनाचा श्लोक आहे ना, त्याचं आज आपण विश्लेषण करणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये आपण भरपूर काही करतो, पण काही उरतं का बरं? काहीच उरत नाही। कधी कधी आयुष्यामध्ये आहे ना, आपल्या वासना निर्माण होते, पापबुद्धी निर्माण होते। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या सर्व गोष्टीतून आपण जर जिंकलो ना, तर आपण श्रेष्ठ माणूस ठरू शकतो। बघा, तो श्लोक पाहूया। मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धीन कोरे, मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राव। बघा, समर्थांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना। मनात वाईट वासना आणि दुष्ट इच्छा आहे ना, ती कधीच ठेवू नकोस। तुला जर समोर स्त्री दिसली ना, परस्त्री दिसली ना, तुझ्या मनामध्ये लगेच ती माझी माता आहे असे यायला पाहिजे। म्हणजे परस्त्री माते समान मानावी ना। नाहीतर कधी कधी होतं काय की आपण किती जरी इच्छानं आपण तिला माते समान मानायला गेलो ना, तरी आपल्या मनातील जी कामना आहे, जी दुष्ट इच्छा आहे, ती माते समान मानून घेते का बरं? अजिबात नाही। पण तुम्ही वारंवार नामस्मरण कराल ना, तर ती इच्छा कामना सर्व मरून जातील। समर्थांनी सांगितलेलं आहे, पाप कर्म करण्याची बुद्धी माझ्या जीवनामध्ये ठेवू नकोस। म्हणजे हे पाप आहे ना, भगवंताला हा दास आहे ना, तो सांगत आहे, हे भगवंता, माझं हे शरीर आहे ना, माझं हे मन आहे, हे चंचल आहे, पण तू जर माझ्या मनामध्ये असशील ना, तर पाप करण्याची बुद्धी माझ्या मनातून निघून जाईल। म्हणून तू माझ्या मनामध्ये ये। पण त्यासाठी या मनुष्याला नामस्मरण करायला सांगितलेलं आहे ना। पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, धर्म नीती आणि सदाचार सोडू नकोस। तुझ्या जीवनामध्ये किती संकट जरी आलं ना, तरी धर्म नीती सदाचार जेव्हा तू सोडशील ना, तेव्हा तू कमवलेलं पुण्य सर्व काही धुळीस मिळून जाईल। म्हणजे तुला हे जीवन सर्वश्रेष्ठ बनवायचं असेल ना, तू नेहमी विवेकपूर्ण आणि सारासार विचार मनात ठेव, तेव्हा सर्व तुझ्या मताप्रमाणे होईल। बघा, पाप, वाईट संगत, क्रोध, अहंकार यामध्ये आहे ना, मनुष्याचं जीवन पूर्णपणे बिघडून जातं। बघा, म्हणून मनुष्याच्या मनामध्ये आहे ना, नम्रता असेल, दुसऱ्याप्रती सन्मान असेल, क्षमा असेल, रागाऐवजी समजूतदारपणा असेल, तर सर्व काही मनासारखं होईल ना। आणि समर्थांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे। बघा, एकदा समर्थांचं आता उदाहरण इथे द्यावंसं वाटतं। समर्थांच्या प्रती घडलेला एक मस्त प्रसंग आहे। एकदा समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांसह प्रवास करत होते। वाटेत त्यांना एक ऊसाचं एक शेत दिसलं। काही शिष्यांना भूक लागली होती। त्यांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता काही ऊस तोडून खाल्ला। थोड्याच वेळामध्ये शेतकरी तिथे आला। आपलं नुकसान झालेलं पाहून तो रागावला। त्याला वाटलं की सर्व समर्थांच्या सांगण्यावरून झालं असावं। रागाच्या भरामध्ये त्यानं समर्थ रामदास स्वामींना काही फटके मारले। स्वामी शांत झाले
पण त्यांनी शेतकऱ्यावर राग व्यक्त केला नाही. नंतर शिष्यांना ही गोष्ट समजली. शिष्यमंडळी संतापली आणि शेतकऱ्याला शिक्षा द्यायची तयारी करू लागले. पण समर्थांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, चूक आपल्या लोकांकडून झाली आहे. शेतकरी आपल्या कष्टाचं रक्षण करत होता ना, त्याच्यावर रागावणं योग्य नाही. पुढे स्वामींनी त्या शेतकऱ्याला मदतसुद्धा केली आणि त्याचा सन्मानसुद्धा केला. म्हणजे ही छोटीशी कथा आहे. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? या कथेतून आपण बोध काय घ्यावा बरं? क्षमा ही मोठी शक्ती आहे. चूक झाली तर ती मान्य करावी. रागाऐवजी समजूतदारपणे वागावं. दुसऱ्याच्या कष्टाचा आदर करावा. म्हणजे आपल्यात जर संयमी समशीलता असेल ना, करुणामय स्वभाव असेल, तर आपल्या जीवनामध्ये आहे ना, भगवंत कधीच कोणती वाईट गोष्ट करत नाही. म्हणजेच कधी कधी आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू होतो ना, अशा गोष्टी आहेत ना, जर आपले पुण्यकर्म जास्त असतील, आपण सेवाभाव करत असू, तर अशा गोष्टी आपल्या घरामध्ये कधीही घडणार नाही. पण आपण बघतो ना की पापी लोकांना पाप करत असताना देव शांत का राहतो बरं? कधी तुम्ही पाहिलं आहे का? काही लोकांना बोलताना असं कधी ऐकलं आहे का की तो माणूस खूप चांगला होता, देवाने त्याचं वाईट केलं, तो खूप चांगला मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस होता? असे अनेक ठिकाणी आपण ऐकलेलं असेल. तसेच काही बाबतीत असं सुद्धा ऐकलेलं असेल की तो मी लोकांवर अत्याचार करतो, तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही. दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते. शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो? अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो. यासाठी मी तुम्हाला 2 कारणे समजावून सांगणार आहे. देव पाप घडताना कसं पाहत राहतो या संदर्भात तुम्हाला एक मी कथा सांगणार आहे. ही छोटीशी कथा आहे ना, ही त्या एक गावाची आहे. त्या गावामध्ये भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधलं होतं. मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून तिथे नेमला होता, म्हणजे कामाला ठेवला होता, जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असे आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा अर्चना करत असे. तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जी काही देणगी मिळायची ना, त्यातून ते आपला संसार चालवत असत. मंदिराच्या आवारामध्ये काम करत असताना त्याची आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली. वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभा राहून तो करायचा. कधी घराबद्दल, तर कधी कुटुंबाबद्दल, तर कधी संसाराबद्दल. म्हणजे तो काही श्रीमंत होता का बरं? अजिबात नाही. तो गरीबच होता ना. म्हणून एक दिवस तो देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून तक्रार करत होता की अरे देवा, तुझं आयुष्य किती आरामामध्ये आहे. तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात राहून उभे राहता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता. काही कडून तुम्हाला लाडू दिले जातात, काही प्रसाद दिला जातो. इथं उभं राहून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाया आणि पदार्थ खायला मिळतात. तुमचं आयुष्य खूप सोपं आहे आणि माझं जीवन बघा किती कठीण आहे. माझं आयुष्य खूप छोटं आहे. ते हजारो दुःखांनी भरलेलं आहे. हजारो समस्या माझ्या जीवनामध्ये आहेत. मी दिवसभर मेहनत करतो, तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळेचं अन्न आहे ना, ते गोळा करू शकतो. पापी पाखंडी पहा, रात्री उशिरापर्यंत वाईट कृत्य करतात, तरीही आनंदाने त्यांचे जीवन जगत आहेत. देवा, जर माझं आयुष्य तुझ्यासारखं असतं ना, तर माझं जीवन किती आनंदी असतं. आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही. देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला, भक्त, फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तुम्ही जसे विचार करत आहात ना, तसे काही दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलंच दिसतं. जेव्हा
आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते ना, मग आपल्याला समजतं की माझ्यापेक्षाही हालाकीचं जीवन जगत आहेत, माझं जीवन बरं आहे. तू माझं जीवन सोपं समजत आहेस. माझी जीवन कहाणी तुला समजते का बरं? जितकी सोपी नाही. मलाही अनेक गोष्टी पाहाव्या लागतात, बरीच व्यवस्था करावी लागते, अनेक काळज्या आहेत ना. चांगल्याबरोबर चांगलं आणि वाईटाबरोबर वाईट कसं असावं या सगळ्याचा विचार करावा लागतो. कोणी असह्यावर अत्याचार करतात, तर कोणी पीडितेवर अत्याचार करतात. म्हणजे त्यामुळं त्याला संरक्षण द्यावं लागतं ना. ज्या दिवशी तुला माझीच जबाबदारी समजेल ना, त्या दिवशी तुला माझी मेहनतसुद्धा कळेल. हे सर्व इतकं सोपं नाही. बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पाडतो ना, तो त्याच्या आनंदाची चांगल्या वाईट सवयी काळजी घेत असतो. त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायला आवडते. तुमची सर्वांची काळजी घ्यायची आहे. एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणं सोपं नाही. देवाचं म्हणणं ऐकून भक्त म्हणाला, अरे देवा, हे काय बोलतोस? तुझं काम खरंच खूप सोपं आहे. जसं तुम्ही दिवसभर उभे राहता ना, तसं मी पण दिवसभर उभे राहू शकतो. त्यात काय मोठी गोष्ट आहे बरं? देव म्हणाला, भक्ता, मी पुन्हा सांगतो, तुला हे अजिबात जमणार नाही. तू स्वतः गर्व करू नकोस. माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे. आणि माणसाकडे तेवढा संयम आहे का बरं? अजिबात नाही. तो निकाल जाहीर होईपर्यंत तो थांबू शकतो. माणसामध्ये एक कमजोरी आहे की तो थोडं लपवतो आणि भरून जातो. आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना, तर तो तुटून जातो आणि विखरून जातो. तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही. तर हे ऐकून तो सेवक म्हणाला, असा असेल ना, तर तू मला तुझं आयुष्य एक दिवस जगू दे. मग तू सांगशील तसं मी करेल. देवाने त्याला खूप समजावलं, पण तो खूप हट्टी होता ना, त्यापैकी त्याला एकही पटलं नाही. देवानं विचार केला की मला एक दिवसाचं जीवन त्याला द्यावं लागेल, कारण काही लोकांवर उपदेशांचा काही परिणाम होत नाही ना. या दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात. देव म्हणाले, ठीक आहे बेटा, एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझं जीवन जगून बघतो. उद्या तू माझं काम कसं करतोस. आणि हो, माझं जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचं पालन करावं लागणार आहे. तो म्हणाला, हे देवा, मी तुझ्या सर्व अटींचं मान्य करील, सर्व अटींचं पालन करील. बघा, तो करायला तयार झाला. सांग, तुझ्या अटी काय आहेत बरं? देव म्हणाला, दररोज अनेक लोक मंदिरात येतील, ज्यामध्ये चांगले लोकही असतील तसंच वाईट लोकही असतील. कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे ना. बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का बरं? म्हणतोच ना. त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत, परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतो. देव म्हणाला की जेव्हा पण तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील, तेव्हा तुला चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारे सुद्धा येतील. तर हे त्यांचं म्हणणं तू शांतपणे सहन करावं लागणार आहे आणि संयमानं त्यांचं म्हणणं ऐकावं लागणार आहे. आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्य आहे ना, तुम्हाला तुमच्या बाजूनं पाहावी लागतील. त्यावेळी तू काहीही बोलू नकोस, जे होईल ते ऐकून बस. फक्त म्हणाले, ठीक आहे देवा, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. तोपर्यंत आता देवाने त्याचं आयुष्य एक दिवसासाठी बदललं आहे. एक दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवलं आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागले. असं झालं ते 2 तास उलटून गेली. कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरामध्ये डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा, करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे. तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसेसुद्धा मिळतील. आपलं म्हणणं देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला.
तेव्हा खिशातून पैशांनी भरलेलं ते पॉकेट बाहेर पडलं आणि जमिनीवर पडलेलं पॉकेट त्याला ते पॉकेट दिसलं. त्याला ते पॉकेट दिसलं नव्हतं. तो तिथून उठून बसला आणि निघू लागला. पलीकडे मूर्तीत बसलेला देव आणि भक्त हे सर्व पाहत होता. अरे याचं पॉकेट इथे राहणार हे त्यांनी पाहिलं. हे एकदा त्याच्या मनात आलं की मी या शेठला सांगू का बरं की त्याचं पैशानं भरलेलं पॉकेट आहे ते चांगलं असणार ना. पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितलं आहे की चांगला असो वा वाईट असो हे मात्र तू विसरू नको की तू फक्त त्याच्याकडे बघत राहायचं आहे, कोणताही निर्णय घ्यायचा नाही. असा विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून पाहत राहिला. तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरामध्ये येतो. देवाच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो, अरे देवा, मी खूप गरीब माणूस आहे. या गरिबीत मी अत्यंत दुःखाचं जीवन जगत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं ही कठीण होत आहे ना. घरी आई आजारी आहे, तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. कुठे व्यवस्था करायची, आयुष्य कसं जाईल समजत नाही. आज फक्त माझ्या खिशात फक्त 10 रुपये आहेत. त्यात फक्त एक वेळचं रेशनसुद्धा मिळणार नाही ना. आईचं औषध होईल. कृपा कर देवा, माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असं म्हणत तो माणूस निघू लागला. तेवढ्यात त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या पॉकेटावर पडली. त्यानं पटकन ते पॉकेट उचललं आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि देवाचं आभार मानू लागला. अरे देवा, तू खरंच महान आहेस. तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस. या पैशातून मी आता माझ्या कुटुंबाच्या रेशनाची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर मी उपचार करेल, म्हणजे माझी आई ठीक होईल ना. देवाचा आभार मानून तो तिथून निघू लागला. तर दुसरीकडे देव म्हणून मूर्तीत लीन झालेल्या त्या देवभक्ताला असं वाटू लागलं की पॉकेट व्यापाऱ्याचं आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो आहे. एकदा त्याला आवाजाने सांगावं असं त्याच्या मनामध्ये आलं की हे पॉकेट त्याचं नसून त्या घेतलेलं पैसे सेठचे आहेत. पण लगेच देवाचं बोलणं त्याला आठवलं. देवानं त्याला बोलण्यास मनाई केली आहे. ही स्थिती त्याला आठवली म्हणून त्यानं गुपचूक तोंड बंद केलं आणि तो बिचारा गेल्यावर उभा राहिला. थोड्या वेळानं मंदिरामध्ये अजून एक व्यक्ती आली. तो तिसरा माणूस होता, शिपाई होता. 1 महिना युद्ध चालू होणार होतं. आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरामध्ये आला होता. 1 महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी तो शिपाई प्रार्थना करत होता. तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरामध्ये प्रवेश करतो. ज्याचे पैशाने भरलेलं पॉकेट मंदिरात राहिलं होतं ना. सेठनं पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितलं आणि म्हणाले, सर, माझ्या मागे ही व्यक्ती मंदिरामध्ये आली आहे. त्यांनीच माझं पॉकेट चोरलेलं आहे. पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली. पण देव बनलेल्या भक्ताला ही गोष्ट अजिबात पटली नाही. कारण तो सैनिक चोर नव्हता ना. गरीब माणसाचं पॉकेट घेतलं होतं. गरीब माणसाने ते पॉकेट घेतलेलं होतं ना. देव बनलेला भक्त स्वतः समोर असताना या अन्यायकारक कृत्य त्याला आवडलं नाही. देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होतं. कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती. परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता. त्याला माहीत होतं की आपण गप्प बसणं म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला त्याला शिक्षा होईल. त्यावरून त्याला थांबवलं नाही. त्याला बोलायचं होतं. तो शेवटी बोललाच की तुमचं पॉकेट चोरीला गेलं नाही. सैनिकाच्या अगोदर मंदिरात एका गरिबानं तुमचं पॉकेट चोरलेलं आहे. मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलं आहे. आता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाही का? शेवटी आपल्यासमोर देव बोलतो. तर पोलिसांनी ते ऐकलं. तर ताबडतोब शिपायाला शोधलं आणि त्या गरीब बिचाऱ्याला घेऊन आले. तसेच त्याच्या हातून पॉकेट हिसकावलं. बिचारा खूप रडत होता, खूप निराश झाला होता. एकीकडे 1 दिवसाचा मुहूर्त पूर्ण झाल्यावर
भगवान मंदिरात आले तर दुसरीकडे जे भक्त देव बनले होते ना, त्यांनी दिवसभरात घडामोडी परमेश्वराला सांगितलं आणि अभिमानाने सांगितलं की हे परमेश्वरा, आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला. एक दिवस देव बनून मी काय महत्त्वाचं काम केलं आहे ते पहा. भगवंतानं भक्ताचं म्हणणं ऐकलं तेव्हा तो म्हणू लागला ना, नाही तर तुम्ही अन्याय केला. ते बिचाऱ्याला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या आणि आजारी आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतलेला आहे, उपचार होण्यापासून रोखलेला आहे. तुम्ही मोठा अन्यायच केलेला आहे ना. तो शेठ माणूस होता, पाप कर्म करून त्याने करोडोची संपत्ती पसरवलेली आहे, करोडोची संपत्ती कमावलेली होती. गरिबांचे पोट कापून त्याने तो पैसा जमा केलेला होता. त्याचं पॉकेट हरवलं असतं, त्यामुळे जे काही चांगलं झालं असतं ना, ते निदान गरीब माणसाचं झालं असतं आणि त्या क्षेत्रातील काही गोष्टींची कमी झाल्या. बघा, त्या सैनिक वाचवून सुद्धा तू मोठा अन्याय केला आहेस. तो सैनिक आपल्या राजाशी युद्ध करून दुर्बळ देशाचे राज्य ठेवणार आहे. त्या युद्धामध्ये किती निष्पाप लोक मारले जातील आहे ना, माहीत आहे का? त्याला वाचून तुम्ही अन्याय केलात. देवाचं म्हणणं ऐकून भक्ताला पश्चाताप झाला. देवाला तो सेवक म्हणू लागला, देवा, माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे ना, तेच मी पाहू शकतो. त्यामागचं सत्य काही वेगळंच होतं, मी ते पाहू शकलो नाही. देवा, फक्त तुम्हीच जग चालू शकता, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवताना आमची चांगली काळजी घेत तुम्ही जे काही करता ना, ते चांगलंच करता. आम्ही चुकीचे आहोत, जीवनाचे वास्तव्य समजत नाही, त्याआधी आम्ही तुम्हाला दोष देऊ लागतो. जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडतं ना, आपल्या मनाप्रमाणे काही घडलं नाही, तर त्यावेळी आपला संयम सुटतो ना, तो देवावर टोमणे मारायला लागतो. आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा भगवंताचीच काही योजना दडलेली असते ना, जी भविष्यामध्ये आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण हे मनुष्याला माहीत असतं का बरं? हेच आपल्याला समजत नाही. यातच शहाणपणा आहे ना, की आपण कामाच्या पुढील काही निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर ती देवाची इच्छा आहे असं समजावं ना. आणि देव जे काही करतो ना, ते चांगल्यासाठीच असतं. म्हणून आता 2 कारणांबद्दल बोलूया. त्यामुळं पाप घडताना पाहून देव शांत का राहतो? पहिलं कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही ना, जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल. ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल ना, तो नक्कीच तुमच्या मदतीला येऊन जाईल. पण आपल्यात संयम नसतो. संसारातील लोकांवर, कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका. भगवंताची आठवण करा, भगवंताच्या भक्तीमध्ये राहा, तेव्हा तुम्हाला भगवंत नक्की संकटाच्या वेळी मदत करेल. तसेच दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहत राहतात. ही कोणाच्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीला फळ कोणाला मिळावं ते तुमच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात ना. त्या आधारावर चांगले वाईट होतं. देवाला समर्पित तुमचा देव कधीही वाईट घडू देणार नाही. फक्त भगवंतावर विश्वास ठेवा. देव कधीच आपल्या वाईट करत नाही. देव करतो ना, ती काहीतरी योजना असते, त्यात तुमचाच फायदा असतो, त्यामध्ये आपलाच फायदा असतो. म्हणून आपण पाहत होतो ना, बघा, एक श्लोक आपल्याला अर्धा तास लागला. हे विश्लेषण आहे ना, 2 तास पुरेल एवढ्या एक श्लोकाचं विश्लेषण आहे. मना वासना दुष्ट कामान येरे, मना सर्वता पाप बुद्धी न कोरे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरिसार विचार राहो. हा जो श्लोक आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये वाईटातील वाईट वासना आहे ना, जी भगवंताच्या नामस्मरणाने निघून जाते. म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे, ती ऊर्जा आहे, ती तुमच्यामध्ये उतरवा. 2 वेळची उपासना करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
जय जय रघुवीर समर्थ.